पण तुमच्या आता या स्वभावाशी निगडीत हं, म्हणजे आता तुम्ही बोलता बोलता एक गोष्ट म्हणालात की तुम्ही इतरांच्या वागण्यातून शिकला. हं. विजय सेतुपती बरोबर जे आता तुम्ही काम केलं, गांधी टॉक्स. गांधी टॉक, किशोर बेळेकरच्या, येस. हा अनुभव काय आहे? अरे बापरे! खरं सांगायचं तर मला माहीतच नव्हतं विजय सेतुपती कोण वगैरे. हां. कारण मी ते साऊथची वगैरे काही तितकेसे नाही. मला याचं खरं म्हटलं तर पुन्हा तुमच्या माझ्यासारखंच आपण त्या त्रिमूर्तीमध्ये जास्त अडकलेलं आहे. दिलीप कुमार राज कपूर देवानं. देवानं तिथे अडकलेलं आहे. हां. नंतर मग शम्मी कपूर आला. मग ते बाकीचे सगळे झाले. म्हणजे सगळ्यांनी चांगलंच आमचं मनोरंजन केलं त्याच्याबद्दल. विजय सेतुपतीवर माहीत नाही नव्हतं. पण एक दिवशी माझ्या पुतणीचा फोन आला. किशोर बेळेकर मला अपघाताने भेटले. आता बघा गमन हां. चित्रपटाचा मनोज नाईक साटम हां. त्याची ती अपरांत कादंबरी ती मला आवडली होती. मी त्याला जस्ट बोललो होतो. तो माझ्यासाठी थांबला. त्याचं सगळं करायचं होतं. 8 वर्षांनंतर आम्ही पिक्चर करतोय आणि मग तो पिक्चर झाला. आता मी ह्या क्षेत्रात आलो त्याला कळत नकळत जबाबदार आमचा चंदू गायकवाड. त्याने मला कळत नकळत नावाची सिरियल दिली. हां. मी करणार नव्हतो. मला फोन आला. आमच्या मनीष दळवीने विचारलं काय, मी त्यांना विचारलं किती दिवस लागणार, काय किती ट्रॅक आहे, काय सिरियल चांगली आहे तुमची. हां. मग थोडंसं मानधना वगैरे झालं ते. पण त्याने सांगताना इमिजिएटली सांगितलं की चंदू गायकवाडने नाव सुचवले तुमचं. म्हटलं अरे यार. आणि मला ही नवीन मुलं आहेत ना सगळी, मी ह्या मुलांच्यात खूप चांगला रमतो. त्यांचा ॲप्रोच काय बघण्याचा जीवनाकडे ते मला खूप आवडतं. जुनी माणसं असतील तर त्यांच्या अनुभवाचं संचित काय आहे, तुम्ही कसे जगलात, काय केलंत, काय स्ट्रगल होता तुमचा, त्याच्यातनं काहीतरी मिळतं. मग तिथे मिळालं तर चंदू गायकवाड आता नेहमी माझ्या नावाचा आग्रह धरत होतं म्हणून ते आलं. आता हा आमचा बेळेकर हां. तो कसा भेटला? तो भेटला म्हणजे एक दिवशी तो हाजिरी नावाचा सिनेमा करत होता. त्याचा विषयच वेगळा होता. आपल्याकडे प्लेग नाही असं नाही. अजूनही आपल्याकडे पोस्ट आहेत. जे उंदीर मारले जातात. तर काहीतरी 20-25 उंदीर मारले की तुमची हाजिरी लागते. पण रात्री काम करावं लागतं. त्या मुलांची लग्न जमत नाहीत. काय म्हटलं रे काहीतरी वेगळाच आहे हे काहीतरी. तर त्यात तुम्ही काम कराल का? असा एक रोल आहे. तर म्हटलं करतो मी. आम्ही गेलो आणि किशोर बेळकर म्हणजे काय बापरे स्वीट टंगो. तो कधी भडकलेलाच मला कळला नाही. शांत, कायम शांत. आणि मग एक दिवशी तो बोलताना म्हणाला, माझ्या डोक्यात एक विषय आहे. जवळजवळ 24-25 वर्ष गांधी टॉक्सचा विषय आहे त्याच्या डोक्यात. आणि त्याने दिवशी मला बोलावलं आणि मला त्यांनी प्रोडक्शन हाऊसला बोलवलं. मला तो सांगायला लागला, असा एक म्हातारा माणूस आहे, जो निग्लेक्टेड आहे. तो चाळीच्या एका ठिकाणी बसलेला असतो. त्याच्याकडे एक रेडिओ आहे. त्या रेडिओवर तो गाणी ऐकतो आणि दुर्लक्षित आहे. म्हटलं अच्छा. म्हणजे त्याचे आउट ऑफ रेंज आहे म्हणा ना. तो रेंजमध्ये नाहीच. कधीतरी रेंज मिळते. तो म्हणा करेक्ट यार. काय कॅरेक्टर तुम्ही पकडलं. करेक्ट असंच आहे तो माणूस दुर्लक्षित आहे. पण त्याच्याबरोबर तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजे तुम्ही त्या चित्रपटात काम करा. म्हटलं झालं. तिथे विजय सेतुपतीचं नाव. तर माझ्या पुतणीने फोन केला आणि पुतणी म्हणायला लागली, काका काय चाललं आहे? म्हटलं अरे आत्ता मी एक ना सायलेंट मूव्ही करतो आहे. आता सायलेंट मूव्ही ते देखील कसं पुष्पक आम्ही पाहिलेला कमल हसनचा. संगीतम श्रीनिवासराव येस. ते डायरेक्टर. 40-45 वर्षाच्या गॅपने हा पिक्चर येतोय. हां. तर मग मी त्याला सांगितलं मला काम करायचं आहे. कारण हा आउटस्टँडिंग आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि नंतर मला कळलं त्याचं बॅकग्राऊंड स्कोअर, म्युझिक वगैरे सगळं A.R. रहमान करतोय वगैरे. म्हटलं क्या बात आहे. नाही मी या चित्रपटात काम करणार. मला काम हवं आहे. तू ज्या अर्थी मला बोलावतोयस त्या अर्थी रोल चांगला आहे, मी काम करणार. आणि म्हणाले कोण आहेत ते? म्हटलं विजय सेतुपती आहे, अरविंद स्वामी आहे, झरीना वाहाब आहे, आदित्यराव हैदरी आहे. तर विजय सेतुपतीचा मला काय काका विजय सेतुपतीबरोबर तू काम करतोस? म्हटलं का काय झालं? अरे तुला माहिती नाही? म्हटलं नाही मला माहिती. काय झालं? तो म्हणाला अरे सुपरस्टार तो याचा वगैरे. म्हटलं हो का? नाही मला नाही माहिती. अरे बघ त्याचे पिक्चर्स काय सॉलिड आहे तो माणूस. म्हणून शूटिंगच्या पहिल्या दिवशी गेल्यानंतर आम्ही उषाताई नाडकर्णी, रोहिणी हट्टंगडी. बरं उषाताईंचा तो मुलगा असा दाखवलं आहे. मी कोपऱ्यावरच्या रूममध्ये जिन्याच्या जवळ तिथे कायम बसलेला असं ते होतं ते. दुसऱ्या दिवशी सेटवर गेलो तर चाळीच्या सेटवर गेलो बघितलं तर मी विचारलं अरे बाबा तू कोण तो विजय सेतुपती कुठे आहे? तर मला असं दाखवलं वर तर चेक्सचं शर्ट घातलेलं साधा माणूस एक उभा होता. तर मी त्याकडे बघितलं आणि म्हटलं हा विजय तो स्टार आहे. तो म्हटलं रे हा खाली उतरला तर तसं कोण ओळखणारही नाही त्याला.
पण नंतर मग त्याचं ग्लॅमर कळायला लागलं. कारण एकदा सेटवर एक माणूस आला होता. मी ओला उबेरसाठी थांबलो होतो, तर तिथनंच गाडी आली. तर म्हणाला, "अरे यही पे थे क्या आप?" म्हणलं, "हां, वो विजय." म्हटलं, "विजय, कल मुझे पता चला यहाँ पे शूटिंग होने वाली है विजय से." ते म्हटलं, "अरे तू काय खायला देणार होता का? तू सकाळपासून इथे उभा आहे." "नाही, मी त्याचा फॅन आहे" म्हणे. "मी हो, त्याच्याबरोबर हो, फोटो हो. काढून." मला एक आश्चर्य वाटलं, एक सर्वसाधारण माणूस स्वतःची रोजी-रोटी बाजूला ठेवून तो विजय सेतुपतीला कुणीतरी सांगितलं म्हणून भेटायला आलं. म्हटलं काय मोठा माणूस असेल. आणि ज्याला पर्सनली ओळख वगैरे झाली आमची, त्यावेळेला किशोरने बरंच माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं. आणि पहिला सांगतो म्हणजे किती माणसं मोठी असतात, त्यांच्याकडं काय शिकण्यासारखं आहे ते. माझा सीन होता, तर मला किशोर आला आणि मला म्हणाला, "सर सर तुम्ही लूकसाठी इथे थांबाल का?" तर म्हटलं, "हां, थांबतो." तर त्यांचा लूक होता. विजय सेतुपती माझ्याकडे बघणार होता. मी असा बसलो तिकडे. त्याने असं बघितलं माझ्याकडे असं आणि मग त्याचा सीन झाला. सीन ओके झाला. तर तुम्हाला तिकडून थँक्यू हां, असं मला म्हणाला. तर मी म्हटलं, "अरे थँक्यू क्या? नाही, नाही." मग मला बाजूला घेतलं. मला म्हणाला, "आप बहुत पॉझिटिव्ह हो." म्हटलं, "मैं? हां, आप बहुत पॉझिटिव्ह हो. मुझे बहुत अच्छा लगा." मग त्याने ओळख करून दिली. मग उषाताईने आणि मी मग त्या म्हणाला, की मराठी कविता वगैरे. मग त्याने आमच्याकडनं श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊ न पडे. मग त्याने मिनिंग काय वगैरे सांगितलं. ते मी मोडक्या-तोडक्या हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये त्याला तो समजवण्याचा. मग त्याच्याकडनं मी करून घेतलं ते रिदममध्ये. ऐसा नाही, ऐसा नाही. श्रावणमासी बोलो, श्रावणमासी हर्षमानसी, हर्षमानसी बोलो बोलो. आणि त्या माणसाने त्या मधल्या पिरियडमध्ये त्या 4 ओळी पाठ केल्या होत्या. हो, हो. अच्छा. एवढा आणि डाऊन टू अर्थ. कधीही असं काही जाणवलेलं नाही, काही नाही. मला तर अजूनही मग मग मी त्याला हाही किस्सा सांगितला, की "बाबा रे, मला काही तुमच्याबद्दल माहिती नव्हतं. माझी पुतणी असं-असं म्हणाली आणि पुतणीला बघायचं आहे तुम्हाला." तो म्हणाला, "घेऊन या ना." ते म्हटलं, "नाही, मी सेटवर कोणाला नेत नाही. मला आवडत नाही ते. आपल्यामुळे डिस्टर्बन्स होता कामा नये गोष्टींचा." एवढा मोठा माणूस, पण खूप मोठा म्हणून तर त्याचा महाराज वगैरे तो पिक्चर वगैरे बघितला. त्यावेळेला त्याचं पोटेन्शियल कळलं. त्यांनाही मी विचारलं, "तुम्ही कसे आलात इंडस्ट्रीमध्ये?" मग तो म्हणाला, "मी माणूस क्लार्क होतो. मग मी ते कसं केलं, मग ज्युनियर म्हणून कसा राहिलो. मी दुबईमध्ये काय कुठेतरी आखाती देशात तो काम करायचा. अच्छा. ते हां. तिकडनं हे केल्यानंतर मग म्हटलं आत्ता एवढं मोठं." मग त्याचा तो माहोल बघितला. त्याच्या अवतीभोवती त्याचा मेकअप म्हण, त्याचा ड्रेस म्हण, त्याची एक कोणतरी सांगणारी मेंटॉर वगैरे असं म्हणू शकतो. ती हां. एक्सप्लेन करणारी, त्याप्रमाणे तो करणार. पण अतिशय डाऊन टू अर्थ. माझ्याबरोबर आणि आमच्या आऊबरोबर म्हणजे उषाताईंबरोबर. कारण उषाताईंचाच तो आणि मला तो विचारायचा की "अभी आपने ये जो किया वो कैसे किया?" मला ऐसा आपकी थॉट प्रोसेस क्या थी? ऐसी-सी थॉट प्रोसेस. क्या बात है! मग तो काहीतरी वेगळं करायचं त्याच्यात. "मैं अभी ऐसे करूँगा." "करो ना." तर मग त्याच्यावर मला काहीतरी सुचलं तर तो मला पुन्हा विचारायचा, "ये अभी आपने क्या किया?" म्हटलं, "असं-असं केलं." तर तो खुश होता ऐकून. पण ग्रेट माणूस, मोठा माणूस विजय सेतुपती. पण ह्या लोकांना असं वागणं कसं जमत असेल? तुमचं निरीक्षण काय? परिस्थितीची जाणीव असेल ना, आपण नेमके कुठून आलोत. रूट्स, आपले रूट्स नेमके कुठे आहेत आणि हे सगळं चकाचक दुनिया आहे हो. पण ती चकाचक दुनिया बहुतांशी खोटी दुनिया आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.